जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या महायुती सरकारने राज्याचा अर्थसंकल्प मांडला। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेअंतर्गत वय 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत। महिलांना केंद्रस्थानी ठेवून महिलांना पोषण आहार, रोजगार, कौशल्य यासाठीच्या योजना या माध्यमातून राबवल्या जाणार असल्याचे म्हणत महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे। त्यामुळे मुक्ताईनगर शिवसेना महिला आघाडी रावेर लोकसभा संपर्क प्रमुख संजनाताई पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील प्रवर्तन चौकात शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून तसेच फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष साजरा केला आणि महायुती सरकारचे आभार मानले। पहा यावेळी संजनाताई तसेच इतर पदाधिकारी काय म्हणाले। वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। या ठिकाणी शिवसेना रावेर महिला आघाडी संपर्क प्रमुख संजनाताई चंद्रकांत पाटील या उपस्थित झाल्या आहेत। आपण त्यांना विचारूया, रक्षाबंधनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी लेक लाडकी बहीण योजना आणलेली आहे, याबद्दल आपण ताईंना विचारूया। नमस्कार, माझं नाव संजना चंद्रकांत पाटील। आज इथे आपण एका नवीन योजनेचं स्वागत करतो आहे। ती योजना म्हणजे लेक लाडकी योजना व माझी लाडकी बहीण योजना। माझी लाडकी बहीण योजना अशी आहे की प्रत्येक महिलेला 1500 रुपये मिळणार आहे। वर्षाला 18,000 रुपये मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांनी ही योजना इतकी सुंदर योजना अशी आणलेली आहे। या योजनेमध्ये प्रत्येक महिलेला लाभ होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक महिला भगिनींना स्वावलंबी करण्यासाठी, त्यांच्यावर अवलंबून असलेलं त्यांचं कुटुंब त्याला स्वावलंबी करण्यासाठी ही योजना आणलेली आहे। आणि अजून एक अशी आहे की प्रत्येक महिलेला आता प्रत्येक घरात 3 सिलेंडर मोफत मिळणार आहे, जेणेकरून सिलेंडरचा भाव वाढल्यामुळे आता आपल्या महाराष्ट्र राज्याने व आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यासाठी सर्व महिलांसाठी 3 सिलेंडर आता उपलब्ध करून दिलेले आहे, ते पण मोफत आहे। आणि अजून एक अशी योजना आहे जी म्हणजे लेक लाडकी योजना। लेक लाडकी योजनेमध्ये आपल्या प्रत्येक सर्व मुलींना 18 वर्षाच्या होईपर्यंत मुलींना त्यांना 1 लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे। आणि इतका सुंदर असा अर्थसंकल्प मुख्यमंत्र्यांच्या निगराणीमध्ये आपल्या अजितदादांनी सादर केला आणि असा अर्थसंकल्प आहे ज्यामध्ये सर्व महिलांना, आपल्या माता भगिनींना त्यांना काहीतरी हातभार होतो आहे। एवढं बोलून माझे शब्द संपवते। धन्यवाद। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल जसं कसं आपण ज्या मुलांना जसं आई बाप नाही तर त्यांना जसं आधार भेटला पाहिजे, शिक्षण भेटलं पाहिजे। बाबा त्या आईला शिक्षण करणं चढ होते, एकटीच्या हिच्यावर नाही भागत एवढं, कसं मुलांना जसं बा सहारा भेटला पाहिजे असं हे जे योजना चालू आहे त्यामुळे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या महायुती सरकारने महिलांसाठी तसेच युवकांसाठी अनेक योजना या अर्थसंकल्पात आणलेल्या आहेत। आपण विधानसभा संघटक श्री महेंद्र मोंडाळे यांना विचारूयात या योजनेबद्दल। निश्चितच शिंदे सरकार अतिशय चांगली कामगिरी करत आहे। राज्यातील सर्वच घटकांना लक्षात घेऊन शिंदे सरकार नवनवीन योजना, महत्वाकांक्षी प्रकल्प आणि नवीन चांगली धोरणे जनतेच्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात आखत आहे। आता अजितदादांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये माझी बहीण लाडाची अशा प्रकारची जी योजना शासनाने आणलेली आहे, या योजनेच्या माध्यमातून दरमहा 1500 रुपये महिलांना मिळत जाणार। आता महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी, शेतमजूर, महिला आहेत, विधवा, अपंग आहे, निराधार महिला आहेत, अशा महिलांना दरमहा 1500 रुपये शासनाने देऊ केले आहेत। तर एक प्रकारचं त्यांना हा दरमहा आधार होणार आहे, त्यांच्या कुटुंबाला हातभार लागणार आहे, उदरनिर्वाहाला त्यांच्या हातभार लागून नक्कीच त्यांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे। शासनाचे मी निश्चितच शिंदे सरकारचे, महायुती सरकारचे शिवसेना परिवाराच्या वतीने, शिवसेना महिला आघाडी, शिवसेना युवा सेना परिवाराच्या वतीने खूप खूप अभिनंदन, आभार मानेल की त्यांनी अशा प्रकारच्या नवनवीन योजना निश्चित आणत राहाव्या आणि चांगल्या प्रकारे राबवाव्या, जेणेकरून देशातील राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना जीवन सुसह्य होईल।
त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या योजनेसोबतच राज्य शासनाने मुलींना उच्च शिक्षणासाठी 100% शिक्षण शुल्क व प्रवेश शुल्कासाठी 100% मोफत अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे. याबद्दलही त्यांना विचारलं. निश्चितच आज महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षणाचा टक्केवारी ही चांगल्या प्रकारे आहे, परंतु महिला शिक्षणाची टक्केवारी बघता शिंदे सरकारने अतिशय कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे की महिलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी भरपूर फीज आणि पैसे मोजावे लागत होते. एक उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलींना युवतींना पुढे जाण्यासाठी आणि या राज्याच्या देशाच्या सामाजिक राजकीय आणि सर्व विकासासाठी महिलांचं योगदान असण्यासाठी उच्च शिक्षण देण्यासाठी जे शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि जी शुल्क माफीची सवलत त्यामध्ये देण्यात आलेली आहे, पूर्णपणे फी माफ करण्यात आलेली आहे, त्याबद्दल शासनाचं सर्व घटकांतर्फे शिवसेना परिवारातर्फे निश्चितच अभिनंदन मानतो. आपण इथे शिवसेना उपजिल्हा समन्वयक आरिफ आझाद आहेत, त्यांना विचारूयात. राज्य शासनाने ह्या योजना घोषित करताना महिलांना पिंक रिक्षा यासाठी अनुदान देण्याची घोषणा केली आहे. याबद्दल तुम्ही कसे पाहतात? या योजनेमार्फत महिलांना जे पिंक रिक्षा देण्याची योजना आणलेली आहे त्याच्या मागचा उद्देश सरकारचा फक्त हे आहे की महिलांना पण रोजगारामध्ये आपल्या बळावर रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी जे 3 सिलेंडर मुफ्त देण्याची घोषणा केली त्याचा 52 लाख कुटुंबांना फायदा होणार आहे. यामुळे महिलांना घर संसार चालवताना भरपूर मदत शासनाकडून मिळणार आहे. आणि ह्या सर्व योजनांचा आज शिवसेना महिला आघाडीतर्फे आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या आणि युती सरकारचा इथे धन्यवाद आणि आभार व्यक्त करण्यासाठी सर्व महिला उपस्थित राहिल्या. आम्ही मुख्यमंत्री साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दूरदृष्टीने तसेच महायुती सरकारच्या दूरदृष्टीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली असून राज्यातील सर्व महिलांना 1500 रुपये महिना आता प्रति महिना दिला जाणार आहे. याबद्दल मुक्ताईनगर येथे महिला पदाधिकारी व महिलांचा आनंदोत्सव साजरा होत आहे. आपण महिलांना विचारूया त्यांना कसं वाटतं. आम्हाला खूप आधार वाटतोय शिंदे सरकारचा, महायुती सरकारचा. म्हणजे कसा महिन्याला प्रतिदिन 1500 रुपये म्हटलं म्हणजे वर्षाला 18,000 रुपये महिलांना खूप सहकार्य होते. म्हणजे अपंग असो, विधवा असो किंवा गरीब महिला असो त्यांना खूप आधार होणार आहे यांचा. आणि ह्या 3 हंड्या भरून भेटणार आहे. अजूनपर्यंत महिलांना एवढा आधार काही भेटला नाही, कशाचाच भेटला नाहीये. त्याच्यामुळे आता आम्ही शिंदे साहेबांचा, महायुती सरकारचा खूप आभार मानतो. विचारूया. पहिली गोष्ट आम्हाला खूप आनंद होत आहे. महिलांना खूप खूप आनंद होत आहे. आणि ही योजना आपल्यापर्यंत शिंदे साहेबांनी खूप प्रयत्न करून आणलेली योजना आहे. याच्यामध्ये अपंग, परितत्या महिला या सर्व महिला भगिनी एकत्र येऊन दरमहा आम्हाला 1500 रुपये महिना मिळेल. त्याच्यात आम्हाला खूप आनंद आहे. रक्षाबंधनापूर्वी आम्हाला खूप मोठी भेट दिलेली आहे. यासाठी आम्ही चंदूभाऊ पाटील यांचे पण खूप खूप मनापासून आभार मानतो. आम्हाला खूप आनंद झालेला. आपण यांना विचारूयात. अजूनपर्यंत महिलांना काही योजना अशी भेटलेली नाही आहे. आता शिंदे सरकार आले, चंदूभाऊ आमदार आले, मोदी सरकार आले, याच्यामुळे सगळ्या महिलांची समजुती आहे बा. आणि याच्यामुळे सगळ्या महिला खुश आहे, आनंदित आहे. चंदूभाऊ आणि सरकार मुख्यमंत्री हे चांगली योजना आणताय. महिलांना खूप आधार होईल.